शशांक काय करायलायस? अरे कस काय इकडे तू असं चालतो काय व्हिडिओ करायलायस का? व्हिडिओ बनवायला पण काय व्हिडिओला काय करायचं कळणार झालंय मला आता. हा लय दिवस झाला ब्लॉग नाही काय नाही. भरपूर दिवस झाले व्लॉग नाही तेच विचार करतो की काय बनवावं सध्या. आयडिया नाही होई तुझ्याकडे? आयडिया नाही, बरोबर आयडिया नाही सध्या माझ्याकडे. अरे मग चल की आपला लातूर मध्येच फिरू की आपण. लातूर मध्ये? हा लातूर मध्ये काय रे बघण्यासारखं? अरे जरी पुण्यासारखं नसलं तरी आपलं लातूर आहे पिलू. लातूर आहे पिल्लू? हा मग मग काय म्हणतो लातूर बघायचं? विषयच नाही ना. मग लातूर दाखवणार का मला? हा. मग आज आपण बघणार आहोत लातूर, ते पण संतोष सोबत. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूयात. आता आपण आलो आहोत लातूरच्या हनुमान चौकामध्ये. तुम्ही बघू शकता हे मंदिर गोलाईपासून थोड्याशाच जवळच्याच अंतरावरती हे मंदिर आहे. आता इथून तुम्हाला समोर गोलाई दिसतच आहे. जे समोरचं जे ठिकाण आहे ती आहे लातूरची गोलाई. ही आहे लातूरची गोलाई. काही वर्षापूर्वीच लातूरच्या गोलाईला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी मोठं सेलिब्रेशन पण झालेलं आहे. गोलाई ही पूर्ण गोल आकारामध्ये या गोलाईचं बांधकाम आहे. या ठिकाणी आई अंबाबाईचं मंदिर या गोलाईमध्ये आहे, जे की आहे लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणावरती. आपण गोलाईला चहूकडून बघूयात. आणि खास बात म्हणजे गोलाईची, जर याला ड्रोन न बघितलं वरून तर सूर्य गोलाकार सूर्य दिसतो आणि रस्ते म्हणजे सूर्याला फुटलेली किरण. बरोबर, संतोषने जे सांगितले ते बरोबर आहे. गोलाई म्हणजे गोलाईचं कन्स्ट्रक्शन असं करण्यात आलेलं आहे की गोलाईचं पूर्ण बांधकाम हे गोल आकारात आहे आणि त्याच्या आजूबाजूचे पण जेवढ्या पण गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांना असं बनवलेलं आहे की ते जणू एखाद्या सूर्याच्या किरणासारखे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. आता आपण बघतोय ना, ही गल्ली आहे गोलाईची सराफ गल्ली. हा रस्ता सराफ गल्लीकडे जातो, जिथं सोनं चांदी वगैरे भेटतं. त्यानंतर आता आपण आलेला जो मेन रस्ता आहे हे आहे लोखंड गल्ली. ही समोरची गल्ली लोखंड गल्ली आहे. आता आपण ज्या मेन रस्त्यानं आपण आलो गांधी चौकाकडून, हा तो रस्ता आहे. त्याच्या बाजूलाच कापड गल्ली आहे, जिथे फक्त कपडे भेटतात. कपड्याची शॉप्स, कपड्याची दुकान सगळं या गल्लीमध्ये आहे. आता आपण जातोय भुसार लाईनमध्ये. भुसार लाईनमध्ये इथं फक्त भुसार सामान वगैरे इथं भेटतं. राशन वगैरे सगळं आपल्याला इथं भेटतं. इकडे सगळं घरातलं सामान वगैरे जे पण लागतं आपलं राशनचं सामान ते सगळं इथं भेटतं. लातूरची सगळी लोकं महिन्याचं राशन याच गल्लीतून भरतात सगळेजण. इथं तुम्हाला सराफ दुकाने पण या ठिकाणी भेटतील. तुम्ही बघू शकता पुढे ज्वेलर्स शॉप्स पण या गल्लीमध्ये आहेत काही. आता आपली बघून झालेली आहे लातूरची गोलाई. आता आपण जाणार आहोत की लातूरच्या शिवाजी महाराज चौकामध्ये, जे की खूप प्रसिद्ध आहे आणि जेवढे पण मोठे मोठे गणपतीमध्ये बसवले जातात ते सगळे मोठे गणपती आपल्याला शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर आपण जाऊन बघूयात की शिवाजी महाराज चौक कसं आहे. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत ते राजीव गांधी चौकामध्ये. ही औसा रोडने. औसा रोड मी तुम्हाला दाखवेन कसा आहे औसा रोड. चला तर मग. इथे आहे लातूरचं फेमस भोज हॉटेल, ज्या ठिकाणी आपल्याला राजस्थानी टाईपचं जेवण करायला भेटतं. इथली सगळ्यात फेमस इथली त्यांची थाळी आहे. तुम्ही कधी लातूरला आला तर या ठिकाणी जरूर एकदा भेट द्या. लातूरच्या जुन्या रेल्वे स्टेशनवरती. हे सिटीच्या मध्यभागी असणारं जुनं रेल्वे स्टेशन होतं, जे की आता बंद झालं आहे. आता नवं रेल्वे स्टेशन झाले ते आहे अंबाजोगाई रोडला. झालं तर आपण तेही बघूयात. तुम्हाला मी जुनं रेल्वे स्टेशन सांगतो आणि सध्याची जुन्या रेल्वे स्टेशनची अवस्था आपण बघूयात.
सध्याची जुन्या रेल्वे स्टेशनची अवस्था खूप वाईट आहे, कारण की खूप साऱ्या गोष्टी इथं तुटल्या आहेत. तुम्ही बघू शकता हे जुनं रेल्वे स्टेशन लातूरचं. जुन्या रेल्वे स्टेशनवरती आता काही एक राहिलेलं नाही. तुम्ही बघू शकता आता या स्टेशनवरती काहीच राहिले नाहीत. पटरी सगळं काही आता काढून टाकलेलं आहे इथून. फक्त जुनं एक थोडंसं बांधकाम उरलेलं आहे, तेवढंच बांधकाम इथं आता उरलेलं आहे. तर आपण इथून जाऊयात, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात, पुढचं ठिकाण बघूयात. आता आपण आलो आहे लातूरच्या महानगरपालिकेजवळ. लातूरची महानगरपालिका तुम्ही बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण आता पोहोचतोय. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बघून झाल्यानंतर आपण पुढे जाऊया तर राजीव गांधी चौकाकडे, जे की औसा रोडवरून आपण राजीव गांधी चौकाकडे जातो. ही जागा बघूयात. छत्रपती शिवाजी महाराज चौक. दरवर्षी इथं भरपूर गणपतीचे वगैरे मोठे मोठे गणपती इथं बसवले जातात. महाराजा गणपती, राजा गणपती, एकता गणपती, वेगवेगळे मंडळ या ठिकाणी आहेत. औसा रोड हे लातूरचं खरं खाऊ गल्ली ठिकाण आहे. तुम्हाला जाताना रस्त्यावरती खूप सारे खाण्याच्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला भेटतील. आणि त्याचबरोबर त्याच साईडला आपल्याला डॉमिनोजसुद्धा बघायला भेटेल लातूरचं. हे आहे लातूरचं क्रीडा संकुल. सगळ्यांना खेळण्यासाठी, सकाळच्या जॉगिंगसाठी वगैरे या ठिकाणी जागा आहे. खूप मोठं ग्राउंड आहे आतमध्ये. लातूरमध्ये क्रीडा संकुल एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी सगळेजण सकाळची जॉगिंग, एक्सरसाइज, क्रिकेट, स्पोर्ट्स सगळ्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी होतात. ही आहे लातूरची खाऊ गल्ली. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती गाडे, किती सारख्या गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी खायला आहेत. एवढी एकच जागा आहे जी लातूरमध्ये खाऊ गल्लीसाठी फेमस आहे. संध्याकाळी बघू शकता वेगवेगळे गाडे, वेगवेगळे फूड स्टॉल्स, वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. ही पूर्ण लाईन फक्त आणि फक्त खाण्यासाठीच आहे. लातूरची खाऊ गल्ली तर बघून झाली तुमची. आता तुम्हाला आता मी दाखवतो लातूरचं राजीव गांधी चौक. आता आपण चाललो राजीव गांधी चौकामध्ये. राजीव गांधी चौकामध्ये स्पेशल काय रे? राजीव गांधी चौकामध्ये स्पेशल असं काही नाही, पण डॉमिनोज वगैरे आहे जिथं कपल लोक वगैरे येऊन बसलेले असते. बरं, तू कुणाला कधी घेऊन घेतला होता का तिथं? तुझ्यासोबतच गेलो. आपलं नशीब एवढं भारी नाही बघा. अरे आपण दोघं कपल नाही रे. आता तुमच्या सगळ्यांना वाटत असेल की लातूरला काही नाही आहे. लातूरला आहे रिलायन्स डिजिटल. जेवढ्या पण इलेक्ट्रॉनिक वस्तू पाहिजे तुम्हाला फक्त रिलायन्स डिजिटललाच भेटणार. अहो, रिलायन्स डिजिटल तर आहे आमच्याकडं, पण आमच्याकडे रिलायन्स ट्रेंडसुद्धा आहे. बघायचे का? अरे मला तर लातूर एकदम साधं वाटायचं, पण लातूरला पण भरपूर गोष्टी आहेत ना. आता आपण पोहोचतोय लातूरच्या राजीव गांधी चौकामध्ये. तुम्ही बघू शकता राजीव गांधी चौक लातूरचं. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण आता लातूरामध्ये बघितल्या. मला आधी वाटलं होतं की लातूरात काहीच नसेल, पण भरपूर गोष्टी लातूरामध्ये आहेत. लातूरातलं अजून एक ठिकाण तुम्हाला दाखवतो ज्या ठिकाणी सगळी लोक येतात आणि जे फेमस आहे, जे की वर्ल्ड वाईड फेमस आहे, ते म्हणजे डॉमिनोज. मला सुद्धा वाटलं होतं की लातूरमध्ये बघण्यासारखं काहीच नाही, पण आज मला संतोषने दाखवलं की लातूरमध्ये खूप काही आहे बघण्यासारखं. भरपूर गोष्टी राहिल्यात. आपली आजची फक्त एक टूर झाली आहे, पण त्या ठिकाणच्या प्रत्येक जागेला एक्सप्लोर करण्याचा आपलं राहिलेलं आहे. मग आपल्या यानंतर आपण त्या जागेंना एक्सप्लोर करण्याचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मग या सगळ्या गोष्टीसाठी मला संतोषचं आभार मानायचे आहेत, कारण की त्यांनी मला आज लातूर दाखवलं आहे. आणि यानंतरच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी संतोषसोबत जाऊन या सगळ्या जागेला एक्सप्लोर करणार आहे. संतोष आणि मी या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही दोघं सोबत राहू आणि सगळ्या गोष्टींना एक्सप्लोर करणार आहे. सगळ्या गोष्टींची माहिती मला संतोष सांगणार आहे. चला तर मग पुढच्या व्हिडिओला भेटूया, सगळ्या जागेला एक्सप्लोर आणि त्या गोष्टींबद्दल माहिती घेऊयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.